सामना मैदानात VN11 विरुद्ध राजे 11. पाहूया कोण जाते अंतिम सामन्यात. एका बाजूने अंतिम सामन्यात पोहोचलेला संघ मल्हार 9 उत्कृष्ट अशी दर्जेदार खेळी केली, उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या सामन्यात देखील आपल्याला तशीच रंगत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पियुष, 2 सलामवीर यश आणि सोबतीला रोहित. चला टाळ्या होऊन जाऊ दे. सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी. पहिला चेंडू पंच इशारा करतायत, वाईट बॉल. या ठिकाणी पारितोषिकाची बरसात होते. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. सुरेख स्विकचा फटका होता. 1 धाव आली आहे, खातं उघडलं जाते. यश यांचं धावसंख्या झाली आहे 2. तर यावर पारितोषिकावर या ठिकाणी बरसात होते. कैलासवासी सुंदर सारंग यांच्या स्मरणार्थ लागोपाठ 30 चौकार जो मारेल त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल. आतापर्यंत सुरेख अशी खेळी केली आहे रोहित यांनी. गोलंदाज आपल्या लाईन अँड लेंथवर कायम आहेत. पियुष आतापर्यंत जेमने सामने खेळले आहेत. सुरेख दर्जेदार कामगिरी त्यांच्या मार्फत आपण पाहिली आहे. सेमीफायनलचा सामना पुन्हा एकदा सुरेख असा फटका. 4 धावा येत आहेत. रोहित काहीतरी एक वेगळ्या दोन्ही बाजूने आहे. रोहित सावंत पुन्हा सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी शुभम. तोपर्यंत मिळालेली 1 धाव. सुंदर असा प्रदर्शन आजच्या दिवसात राहिलंय. पियुष असेल, रोहित असेल, यश असेल, मनोज सुतार असेल, ओमकार असेल, त्याचप्रमाणे अभिजित तावडे. जरी संघ स्पर्धेतून बाहेर गेला असेल पण त्यांनी पण आज एक दर्जेदार अफलातून खेळी दाखवली. ज्या प्रकारे कांजूरमार्ग प्रीमियर लीग झाली पाहिजे तशाच प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरेख खेळपट्टी. पुन्हा एकदा स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मिसकम्युनिकेशन झालंय. गरज नव्हती पण या ठिकाणी बाद होतोय. जय लेन्स संघ आयोजित कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे. सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण खेळपट्टी पाहताय. मैदानाची आउटफील्ड देखील बघा फार मेंटेन केली आहे. तरी ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी बऱ्याच लोकांचं असं मोलाचं सहकार्य आहे. त्यामध्ये माननीय श्री सुनील भाऊ राऊत आमदार ऐतिहासिक गणगणित विजय या ठिकाणी त्यांनी मिळवलाय विधानसभेत. त्याचबरोबर श्री संदीप राजाराम राऊत, श्री राजू पावसकर, त्याचप्रमाणे काही वैयक्तिक या ठिकाणी जे सहकार्य आपल्याला लाभलंय. सिद्धेश शिंदे, प्लांडी रेस्टॉरंट, त्याचप्रमाणे लौकिक म्हात्रे असतील, विशाल पांचाळ, धीरज शिरवाडकर, सिद्धार्थ कदम, निखिल साडविलकर, राजू धुरी. या ठिकाणी मिसफिल्ड होते. नक्कीच संधी होती, संधी निसटली आहे. प्रत्येक विकेटचं महत्त्व नक्कीच पियुष यांना माहिती आहे. विकेट घेतली तर नक्की स्कोर त्यांनी जो निश्चय ठरवलाय की 32 आत रोखायचंय.
नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋषिकेश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुण्याचा सूर्य कसा फटका घेऊन खेळला, या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे, पण त्या ठिकाणी कव्हर अप नक्कीच चांगला होता. षटक संपलंय. तर मी नक्कीच सांगत होतो विशेष सहकार्य ज्यांचं राहिलंय, राजू धुरी, आर्यन बॉईज ग्रुप, कांजूरमार्ग पोलीस ठाणे, दत्ता भवारी कराटे कोच, रोहित दाभोळकर, श्री साई स्पोर्ट सेंटर शैलेश पाटील आणि पराग पाटील, त्याचप्रमाणे लाईव्ह स्पोर्ट्स विराज आणि त्यांचे सर्व टीम, कुणाल कडू आणि महेंद्र लाड, आणि संपूर्ण जी KPL कमिटी आहे त्यांनी देखील विशेष अशी मेहनत या ठिकाणी घेतली आहे ही टुर्नामेंट परिपूर्ण करण्यासाठी. सेकंड सेमीफायनल आपण मैदानात पाहतोय. राजे 11 विरुद्ध वियान 11. काटेकी टक्कर नक्कीच होईल. 9 धावा स्कोर कार्डवर लागले. 35 धावा. कृपया सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल की रेलिंगवर कोणी हात ठेवू नये. क्रीडा रसिक रेलिंगवर हात ठेवू नये. या ठिकाणी वाईड बॉल असेल. गोलंदाज शुभम यांनी देखील आज खूप योग्य अशी परिपूर्ण दर्जेदार अफलातून खेळी दाखवली आहे. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका, थोडासा टायमिंग चुकला आणि बॉक्स आउट. प्रथम पारितोषिक 30,000 व चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 व चषक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी पारितोषिके या आपण स्पर्धेत पाहतोय. त्याचप्रमाणे वैयक्तिक जी रोख रक्कमची पारितोषिकं आहेत. लगातार 6 चौकार मारणाऱ्यांना शैलेश पाटील श्री साई स्पोर्ट्सचे सर्व यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक. त्याचप्रमाणे लगातार 3 चौकार मारणाऱ्यांना 500 रुपयाचं पारितोषिक सिद्धार्थ कदम यांच्या मार्फत देखील देण्यात येणार आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला राजू धुरी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. पारितोषिकाची भडीमार या ठिकाणी नक्कीच होते. नक्कीच या ठिकाणी बॅटची कट घेतली आहे. निर्धाव चेंडू येते. संत गतीने सामना चाललाय. 2 गडी माघारी परतले आहेत. गौरव नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेखचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोन येतील तिकडे. संयमी खेळी नक्कीच एक इनिंग बिल्ड करणं महत्वाचं आहे, कारण 2 महत्वाचे विकेट माघारी परतलेत आणि यश यांना एक संयमी खेळाडू नक्कीच आहे. यश जर 4 ओव्हर खेळतील तर नक्कीच 35 ते 40 धावा स्कोर कार्डवर लावण्यात ते यशस्वी होऊ शकतात. सेमीफायनलचा सामना आहे. दबाव नक्कीच असेल दोन्ही बाजूंनी. 35 रन देखील एक फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय फटका पॉइंटच्या दिशेने. तो क्षेत्ररक्षक येतोय रोहन. सुरेख गोलंदाजी करतोय शुभम. आतापर्यंत 1 गडी माघारी पाठवलाय. 1 निर्धाव चेंडू आणि 2 सिंगल. 4 चेंडू खेळ झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळलाय. डिफेन्सिव्ह खेळी करतायत. शेवटपर्यंत मैदानात उभं राहून एक इनिंग बिल्ड करायचा नक्कीच विचार आहे. त्याच दबावात थोडा संयमी खेळ या ठिकाणी दाखवतायत. सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानात. राजे 11 विरुद्ध वियान 11. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे JD चषक 2024.
फलंदाज गौरव पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटशी काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकं संपलेत या ठिकाणी आणि स्कोर कार्डवर धावा लागले 12. सुरेख गोलंदाजी करतायत राजे 11 संघ. अजूनपर्यंत केवळ 1 चौकार आलाय आणि 2 गडी देखील माघारी परतलेत. येणाऱ्या 12 चेंडूत कमीत कमी 20 धावा तरी करण्याचा टार्गेट मला वाटतं असेल या ठिकाणी VL 11 संघाचा. माननीय श्री आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या घणघणीत हॅट्रिक मध्ये हा आपण KPLचा रंगणारा थरार या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी कांजूरमार्गमध्ये नक्कीच कोणती क्रीडा स्पर्धा असू दे या कुठलाही खेळ असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, लोकांचा प्रतिसाद नक्कीच पाहायला मिळतो. यश अजूनही मैदानात आहेत आणि यशकडे ती क्षमता आहे. मागील लीगच्या मॅच मध्ये तारी यांनी काही गोलंदाजी केली होती, सामना हरले होते पण सुरेख गोलंदाजी केली होती. 7 चेंडू आणि 2 धाव डिफेंड करताना 1 बॉल 1 चेंडूवर सामना आणला होता. तोच गोलंदाजी मागवर तारी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना सिद्धेश तारी. पहिला चेंडू 23 तर चेंडू होता, दिशाभूल झालेत. वाईड बॉल येतोय. नक्कीच या ठिकाणी कान मंत्र देत आहेत. सर्वांना सामन्याचं महत्व माहिती आहे. कोण जाणार फायनल सामन्यामध्ये. एक एक चेंडू एक एक धाव अडवणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा हलक्या तरी चेंडू काही या ठिकाणी नक्कीच हा थ्रो डेंजर ठरला असता. त्या ठिकाणी चांगला कव्हर अप पाहायला मिळाला. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 14. तिसरं षटक सिद्धेश तारी. नक्कीच धावांचा जो गुणफलक आहे, जो ग्राफ आहे, जी धावसंख्येची मुवमेंट आहे ती जरा फास्ट करणं नक्कीच गरजेचं आहे VN 11 संघासाठी. आणि या ठिकाणी त्याच प्रेशर मध्ये धन्यवाद DJ. तर या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 7 सलग चौकार मारणाऱ्यांना शैलेश पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे लगातार 3 चौकार मारणाऱ्यांना अद्वैत ढोपावकर यांच्याकडनं 500 रुपयाचं. त्याचप्रमाणे सिद्धार्थ कदम यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. सेमीफायनलचा सामना राजे 11 विरुद्ध VN 11. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे. कोण घेऊन जाणार ही ट्रॉफी. फायनल मॅच मध्ये प्रवेश केलेला पहिला संघ मल्हार 9. दर्जेदार अफलातून खेळी त्यांनी दाखवली. प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकली आहेत. रेलिंगवर कोणी हात ठेवू नये कृपया करून. क्रीडा रसिक आलेल्या सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचे हार्दिक असे स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश. स्टेप पाडून खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. सुंदर फेकी केली आणि या ठिकाणी नक्कीच मिसफील्ड होते.
तर 2 धावा या ठिकाणी. ओव्हरथ्रो स्वरूपात 1 धाव मिळते आणि एक रनिंग. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं तारी यांनी, फेकी फक्त चुकली. तोवर मिळालेली 1 धाव. स्कोर कार्डवर धावा झालेत 16. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. प्रेशर मॅच मध्ये नक्कीच, लो स्कोरिंग मॅच मध्ये एक फाईट आपल्याला नक्की पाहायला मिळते. या सामन्यात देखील आपल्याला तेच चित्र पाहायला मिळेल. वाईड बॉल येतोय. सूर्य कसा फटका कव्हरच्या दिशेने, दर्जेदार, बहारदार. धना डीजे नक्कीच या शोधात होते यश, आणि तो फटका आलाय. स्कोर कार्डवर धावा देखील 21. मॅच नक्कीच चालू झाली. एक मोमेंटम आता मिळते का? अशाच प्रकारची फलंदाजी जर पाहायला मिळाली तर 35 धावा नक्की स्कोर कार्डवर दिसतील आणि एक दर्जेदार फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा दुसरा सामना राजे 11 विरुद्ध वियान 11 मैदानात आपण पाहतोय. यश आतापर्यंत सूर्यकशी खेळी केली आहे, अष्टपैलू खेळी. आपली कामगिरी योग्य रीतीने बजावताना. तर सिद्धेश तारी गोलंदाज. पुन्हा एकदा सूर्यकसा फटका. पियुष होते त्या ठिकाणी, नक्कीच 3 रन अडवलेत. सुंदर क्षेत्ररक्षण. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 22 धावा स्कोर कार्डवर. तर अजित राणे 40+. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. तर या ठिकाणी सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्र माडिक यांचं आगमन झालंय. तर मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत. कृपया आपण मंचावर यायचंय, आपल्याला विनंती असेल. सूर्य कसा स्ट्रेट डाइव्ह अजित यांच्या बॅट मधून. तर या ठिकाणी सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर यायचंय. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे मध्ये आपण या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलोय. सेमीफायनलचा दुसरा सामना. माननीय श्री डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या झणझणीत हॅट्रिक विजयात आपण या ठिकाणी KPL प्रीमियर लीग पाहतोय. खूप मोलाचं सहकार्य असं नक्कीच या ठिकाणी आमदार साहेब यांचं या ठिकाणी लाभलंय. त्याचप्रमाणे संदीप राजाराम राऊत, श्री राजू पावसकर यांचं देखील मोलाचं सहकार्य आपण या ठिकाणी पाहतोय.
जय इलेव्हन संघ आयोजित कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे सेमीफायनलचा सामना मैदानात रंगताना तीन षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्डवर धावा लागलेत 27. तर शेवटचा षटक घेऊन सुमित राईट आर्म राऊंड. यश अजून देखील मैदानात आहे, यांच्याकडे क्षमता आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. शेवटचा षटक स्कोर कार्डवर धावा लागलेत 28. अजून देखील 10-12 धावा देखील आल्या तर 40-35चं टार्गेट नक्की या ठिकाणी सेट होईल आणि एक फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आतापर्यंत जेवढे देखील सामने पाहिले 35-40 यामध्ये सूर्यकसा फटका त्या ठिकाणी रोहन होते. सुंदर क्षेत्ररक्षण, तीन रन नक्कीच अडवलेच. चांगला चेंडू होता, त्यावर फटका देखील चांगला खेळला होता. शेवटचे 5 चेंडू जेवढे जास्तीत जास्त रन घेता येतील त्याच प्रयत्नात असतील अजित राणे. यांनी देखील आजचा दिवस नक्कीच गाजवलाय, सुंदर अशी खेळी दाखवली आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. दबाव नक्कीच पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना आहे. तर मंचावर आपण पाहतोय सन्माननीय शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. शेवटचा षटक, सेमीफायनलचा दुसरा सामना, कोण जाणार फायनल फेरीत. तर या ठिकाणी पहिलाच मंतव्य बनवला होता की आपल्याला स्वीप खेळायचंय. प्रॉपर टायमिंग झालं नाही, बॅटची अप्पर एज घेतली आणि नक्कीच कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे मध्ये जो आपलं नाव करेल तो नक्कीच त्याच्या दिलात झापूक आपल्याला पाहायला मिळेल. एक जल्लोष असेल. नवीन फलंदाज आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. नवीन फलंदाज पाहतोय चैतन्य. आपण अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुमित 30 धावा झालेत. पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडू खेळून काढलाय. नक्की ज्यावेळेस एक सेट फलंदाज मैदानात असतो त्याला आपण जास्तीत जास्त स्ट्राईक कशा प्रकारे देऊ याचाच विचार करून एक संयमी टेक्निकल हलक्या त्याने चेंडू खेळून काढला आणि यश यांना स्ट्राईकवर आणले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया यश काय करतायत. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे सेमीफायनलचा सामना. स्कोर तर नक्कीच झालाय. 31 धाव स्कोर कार्डवर लागले. फाईट तर नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपण पुन्हा एकदा स्टेप आडून समोरच्या दिशेने मारण्याचा फटका होता. मिस टाइम झालाय. स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय सुमित. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोठी चौकार मारण्याचा नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यश यांचा असेल. सुमित देखील सुरेख गोलंदाजी करतायत. आतापर्यंत एक विकेट देखील त्यांनी घेतली आहे. सुरेख फटका. यासाठी स्ट्राईक चेंज केली होती आणि ते सिद्ध करतात. हव्या त्यावेळी नक्कीच मोठा फटका आलाय.
आणि जो टार्गेट सेट केला होता 35 तोपर्यंतचा स्कोर कार्ड पोहोचलाय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुरेख फटकेबाजी यश यांच्या बॅटमधनं. तर या ठिकाणी दबाव नक्कीच दिसतोय. नो बॉल आलाय. सेमीफायनलचा सामना आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू. या ठिकाणी संधी आहे. या ठिकाणी बाद होतोय यश. एक धाव मिळाली आहे. दुसरा धाव घेताना बाद झालाय यश. तर या ठिकाणी जिंकण्यासाठी टार्गेट असेल 38 धावा. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे मध्ये काही विशेष सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभलंय. त्यामधीलच एक लौकिक म्हात्रे यांचा या ठिकाणी आपण एक छोटासा सत्कार करणार आहे. चेतन ढोपावकर, आपणच विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. आपल्या हस्ते लौकिक म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मुलाचं सहकार्य लौकिक म्हात्रे यांचं या ठिकाणी लाभलंय. चेतन ढोपावकर यांच्या हस्ते या ठिकाणी आपण लौकिक यांचा सन्मान करत आहोत. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे मान्य श्री सुनील भाऊ राऊत यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पाहतोय KPL कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे. अंतिम टप्पा सेमीफायनलचा दुसरा सामना. तर या ठिकाणी जिंकण्यासाठी राजे 11 संघाला 38 धावांचं लक्ष्य आहे. अजूनपर्यंत तर त्यांनी उत्कृष्ट दर्जेदार अशी फलंदाजी नक्कीच केली आहे, पण थोडासा दबाव आपल्याला नक्की पाहायला मिळेल. सेमीफायनलचा सामना आहे. 2 सलामीवर आपण मैदानात पाहतोय. तारी आणि सोबतीला शुभम. तर गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू यश. सुंदर खेळी केली आणि त्या खेळीच्या जोरावर वियान 11 संघाला 37 धावा करण्यात यश मिळालं. त्यामध्ये यश यांचा मोलाचा वाटा आहे. तर या ठिकाणी बरीच अशी पारितोषिक आपण पाहतोय. सलग 7 चौकार मारणाऱ्याला श्री साई स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा शैलेश पाटील यांच्याकडून 5,000 रुपये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सलग 3 चौकार मारणाऱ्यांना सिद्धार्थ कदम, अद्वैत ढोपावकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सलग 3 विकेट घेणाऱ्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. जरा सामना थांबवायचा आहे. कृपया सामना थांबवायचा आहे. चेक हेलो चेक. लेट्स प्ले. सामना चालू करायचा आहे. कांजूरमार्ग प्रीमियर लीग सेमीफायनलचा दुसरा सामना. 38 धावांचं लक्ष्य. राजे 11 संघ येणारी 4 षटक सांगतील कोण जाणार फायनल फेरीत. चला टाळ्या येऊन जाऊ देत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने
स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटशी काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू येतोय. डगआउट मधून नक्कीच या ठिकाणी प्रोत्साहन मिळतंय. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे सेमीफायनलचा सामना. गोलंदाज यश. हॅलो. सूर्यकसा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फेकी केली जाईल. तोपर्यंत मिळालेली एक धाव. हॅलो. कुणालजी कडू आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपलं पण स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी कुणालजी कडू देखील इकडे दाखल झालेत. नक्कीच एक फाईट मैदानात आपण पाहतोय. प्रेक्षकांना हवा तसा सामना. सूर्य कसा स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत मिळालेली ही एक धाव. सूर्यकाच टप्प्यावर नक्कीच यश गोलंदाजी करतोय. फलंदाज तारी. पुन्हा एकदा सरमच्या दिशेने मारलेला फटका. या ठिकाणी 4 धाव. चेंडू निर्धाव नंतर आलेल्या 3 सिंगल धावा. मोठा फटक्याचा नक्कीच प्रयत्नात आहेत राजे 11 संघ. सुंदर तेज तरार चेंडू. चेंडू पडला आणि थोडासा टॉस झालाय. अफलातून गोलंदाजी करतोय यश. अचूक टप्पा. अजून एकही त्याने अतिरिक्त धाव टाकली नाहीये. अवांतरित चेंडू आला नाहीये. अशाच प्रकारचं प्रदर्शन नक्की चेक केला जाईल. शेवटचा चेंडू आहे. सूर्य कसा फटका कव्हरच्या दिशेने. 4 धावा आल्यात. थँक्यू. नक्कीच पहिले 5 चेंडू सुरेख टाकले होते. शेवटचा चेंडू थोडासा पुढे पडला आणि त्याचा योग्य रीतीने टप्प्यात कार्यक्रम केला शुभम यांनी. आणि तोवर मिळालेल्या 4 धावा. पहिला षटक संपलंय. 7 धावा स्कोर कार्डवर लागलेत. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 31 धावा. तर नक्कीच काल आणि आजच्या सत्रात ज्यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळी केली तोच गोलंदाज रोहित सावंत. दर्जेदार खेळी आपण त्यांच्या मार्फत या ठिकाणी पाहिली आहे. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे सेमीफायनलचा सामना. राजे 11 विरुद्ध वियान 11. 38 धावांचं लक्ष आहे. 7 धावा स्कोर कार्डवर लागले. दुसरं षटक घेऊन रोहित सावंत राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सूर्य कसा फटका. मिड विकेट झोन मध्ये बाबू त्या ठिकाणी होते. अनिकेत
चेंडू अडवलाय, फेकी केली, एक धावाला. 17 चेंडू 30 धावा. एक मोठी खेळी नक्कीच या ठिकाणी खेळावी लागेल. सूर्य कसा फटका पॉइंटच्या दिशेने गौरव होते. मागील सेमीफायनलच्या सामन्यात देखील सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच प्रकारचं प्रदर्शन या सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळतंय. डगआउट मधून नक्कीच प्रोत्साहन मिळतंय. मॅच होणार, मॅच बनणार, उभे राहा, सिंगल डबल चालू ठेवा. नो बॉल या ठिकाणी येतोय. अशा प्रकारचे चेंडू नक्कीच जेवढे कमी टाकता येतील त्याचा खूप फायदा नक्कीच होईल VN11 संघाला. एक एक रन खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका, एक धाव मिळते. दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानात आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 11 धावा. अशाच प्रकारचा धावसंख्येचा जो ग्राफ आपण VN11 संघाचा पण पाहिला होता. पुन्हा या ठिकाणी सूर्य एक फटका, नो चान्स. पॉइंटच्या दिशेने गणगणित चौकार. एक एक धाव अडवावी लागेल, मेहनत करावी लागेल, 100% एफर्ट्स द्यावे लागतील. जो संघ 100% एफर्ट्स देईल तो नक्कीच अंतिम सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. सूर्य कसा चेंडू स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटशी कुठलाही संपर्क झाला नाहीये चेंडूचा. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. थोडासा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय रोहित यांचं. शेवटचा चेंडू आहे, चेक करणं गरजेचं आहे. सूर्य कसा फटका कव्हरच्या दिशेने, तेवढी सुरेख फेकी केली आहे.
दिलाय. सो ह्या पुढे अंपायरच्या व्यतिरिक्त प्लेयर लोक कोणीही काही बोलणार नाही याची नोंद घ्यायची आहे. ज्या 2 मॅच बाकी आहेत त्या शांतपणे झाल्या पाहिजेत प्लीज. सो संपूर्ण स्पर्धा चांगली झाली त्यामुळे कुठे अंपायरने डिसिजन दिला तर तुम्हाला तो एक्सेप्ट करावा लागेल, तरच ही खेळाडू वृत्ती आहे. असे अनेक किस्से इंटरनॅशनल क्रिकेटला पण झालेत की नॉट आऊट असताना पण आऊट दिलाय बट प्लेयर निघून गेलेत. सो हे तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. थँक्यू. चला सामना चालू करायचा आहे. यानंतर कोणताही फिल्डिंग रिव्ह्यू घेता येणार नाहीये. केवळ पंच या ठिकाणी रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही सांगतील. धावसंख्या झाली आहे 15. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. किती आला आहे? सूर्य कशी गोलंदाजी करतायत. VN11 संघ पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा. तर तेज तरार गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय. आतापर्यंत सूर्य कशी कामगिरी त्यांनी केली आहे. या ठिकाणी प्रेशर मध्ये नक्कीच फटका फसला आणि शुभम बाद होतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच एक प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिस टाइम स्ट्रोक झाला आणि चेंडू निघून गेला बॉक्सच्या बाहेर आणि शुभम माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानात आलाय निलेश. अकरा चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी राजे 11 संघाला. नो बॉल या ठिकाणी येतोय. काजुमार प्रीमियर लीग पर्व 5वेच्या अंतिम फेरीत आपण नक्कीच आलोय. शेवटच्या क्षणी सेमीफायनलचा सामना मैदानात. हलक्या हाताने स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय. तोपर्यंत 1 धाव मिळते. एक धाव अडवणं आणि 1 धाव मिळवणं दोन्ही संघासाठी तेवढंच गरजेचं आहे. VN11 विरुद्ध राजे 11 सेमीफायनलचा दुसरा सामना. कांजूरमार्ग प्रीमियर लीग पर्व 5वे गोलंदाज अनिकेत तिसरा षटक घेऊन 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा पॉइंटचा इशारा मारला फटका. चेंडू त्या ठिकाणी करतोय. नक्कीच एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट.
जाऊया मैदानाच्या दिशेने. समीकरण आहे 9 चेंडू आणि 19 धावा. सूर्य कसा फटका, मिस टाइम, मिस फील्ड ते. त्या ठिकाणी रोहित होते, मिस फील्ड झाली चुकीच्या वेळी आणि या 4 धावा राजा 11च्या खात्यामध्ये जमा झालेत. आपल्याला 100% या ठिकाणी नक्कीच द्यावं लागेल. 8 चेंडू आणि 15 धावा जिंकण्यासाठी राजा 11 संघाला. अजूनही दोन्ही साईडने मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका, पप्प्या त्या ठिकाणी होते. तोपर्यंत मिळालेली 1 धाव. एक धाव रोखणं आणि एक धाव मिळवणं दोन्ही संघासाठी फार गरजेचं आहे. नक्कीच मैदानात सामना रंगलाय. शेवटचा चेंडू आहे, तिसऱ्या षटकातील निर्णायक चेंडू ठरू शकतो. येणारा चेंडू 7 बॉल 14 रन. एक मोठा फटका आला तर 6 चेंडूनी 10 धावा. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. खूप महत्वाचा निर्णायक असा चेंडू आहे. तर या ठिकाणी जबाबदारी सोपवली आहे. ऋषिकेश उर्फ पप्प्या नावाने संपूर्ण कांजूर भांडूप मध्ये ज्यांची ओळख आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. विशाल यांच्याकडे क्षमता आहे, असे सामने ते नक्कीच जिंकवून शकतील. अशा प्रकारचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. तर या ठिकाणी वाईड बॉल येतोय. नक्कीच दबाव आहे. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल, आपण रेलिंगवरचे हात काढायचे आहेत. सेमीफायनलचा सामना आहे, निर्णय मागे पुढे होऊ शकतो, त्यामुळे रेलिंगवर कोणी हात ठेवू नका. कृपया रेलिंगवरचे हात मागे ठेवा. पडद्यावर कोणी हात ठेवायचा नाहीये. क्रीडा रसिक. 7 चेंडू आणि 13 धावा. प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य कसा फटका. अनिकेत आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि 12 धावा. 3 मोठे प्रहार चौकार या ठिकाणी आपल्याला नक्कीच मारावे लागतील. 5 चेंडू आहेत. अक्षय नवीन फलंदाज यांनी देखील असे बरेच सामने जिंकवलेत आपल्या संघासाठी. गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. सूर्य कसा फटका. नो चान्स. फिल्डर बघत राहिले. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. चौकार.
फटका खेळलाय. सुरेख दर्जेदार अफलातून. पुन्हा समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 8 धावा. 2 मोठे प्रहार, 2 चौकार आणि मॅच राजे यांच्या बाजूने. तर येणारे 2 निर्धाव चेंडू काहीसा प्रेशर नक्कीच बनवतील. दोन्ही साइडने मॅच अजून पण ऑन आहे, बॅलन्स आहे मॅच. दबाव दबाव नक्की प्रेशर या ठिकाणी आपण पाहतोय. वाईड बॉल येतोय पुन्हा एकदा. 4 चेंडू आणि 7 धावा. कोण जाणार फायनल फेरीत? येणारे 4 चेंडू सांगतील नक्कीच. पुण्याचा सुरेख असा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा अडवले आहेत. तर या ठिकाणी पारितोषिक आले. अक्षय घाडगे यांनी जर मॅच जिंकवली तर हॅलो पियुष चौधरी कडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. एक मिनिट, मॅच थोडी क्रुशियल आहे. थोडं सर्वांनी रेलिंग पासून थोडं लांब उभा राहा, कारण की बॉल जर तिथपर्यंत पोहोचला आणि जर काही म्हणजे थोडं हात वरती मागे घ्या मित्रांनो, पूर्ण हात वरती काढा प्लीज. आणि एकदा मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या द्या. अफलातून मॅच, पैसा वसूल मॅच, सेमी फायनल. सुरेखाचा स्ट्रेट ड्राईव्ह. त्या ठिकाणी संधी होती पण संधी हुकली आहे. सामना येऊन ठेवलाय. 2 चेंडू आणि 5 धावा. काय सेमीफायनलची लढत या ठिकाणी रंगली आहे. दर्जेदार, प्रेक्षकांना हवा तसा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. एक मोठी लढत सामना आलाय. 2 चेंडू आणि 5 धावा. एक मोठा फटका. 2 चेंडू आणि 5 धावा. प्रेशर नक्कीच दोन्ही बाजूंनी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज अक्षय घाडगे. सुरेख असा चेंडू टाकलाय आणि या ठिकाणी माघारी पाठवले अक्षय याला. VN11च्या दिशेने. पण अजून क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू आणि 5 धावा. एक अवांतरित धाव आली तर सामना पुन्हा एकदा मैदानात रंगेल. तर या ठिकाणी सुरेख असा फटका, पण केवळ 1 धावाने या ठिकाणी पराभूत होतोय संघ राजे 11. सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि गोविंदा पदक आपण आला असेल तर आपण प्लीज छत्रपती गोविंदा पदक, बाळगोपाळ मित्र मंडळ, शानदार गोविंदा पदक, त्यानंतर आशीर्वाद, सह्याद्री गोविंदा पदक, सिद्धिविनायक गोविंदा पदक, त्यानंतर बालवीर गोविंदा पदक आणि मंगलमूर्ती महिला गोविंदा पदक, ज्यांनी खूप चांगलं आपलं नाव कांजूरचं पुढे नेलं. कुणालजी कडू आपण याचा आपला एक विशेष सन्मान केला जाईल. मी अमितजी यांना विनंती करेल की आपण कुणालजी कडू यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान. कुणालजी आवर्जून इकडे उपस्थित राहिले या क्रीडा स्पर्धेसाठी आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण पाहिला या कार्यक्रमादरम्यान केला जाईल. थँक्यू सो मच कुणालजी, आपण देखील आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. सिद्धार्थजी कदम आपण पण या, आपला पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये. सिद्धार्थ कदम पण या टुर्नामेंट वरती त्यांची पण उपस्थिती तेवढीच महत्वाची होती.
सिद्धांत कदम यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जाईल आज तेही या टुर्नामेंटसाठी. आणि सिद्धार्थ कदम यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान आपण पाहिलं तिकडे व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच. आपण देखील या कार्यक्रमासाठी इकडे आवर्जून उपस्थित राहिलात. यश आणि वेदांत आपण कुठे असाल तर आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं कॅश प्राइज. आणि प्लेअर ऑफ द मॅच यश. यश आपण यायचंय सेमीफायनल मॅच मध्ये. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने खूप चांगली कामगिरी केली. आणि यशने खूप चांगली कामगिरी करत असताना सेमीफायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिलं तर दिला जातो यशला. खूप चांगला खेळ यशने. यश टीम फायनल मध्ये गेले त्याबद्दल आणि या अगोदर KPL ची फायनल किती वेळा खेळलायस? मी कधी KPL ची फायनल तर नाही खेळलो, पण 4 वर्षानंतर आज पहिल्यांदा 5व्या वर्षात मी फायनलला पोहोचलोय, तर खूप आनंद होतोय. क्या बात आहे. पहिल्यांदाच फायनल मध्ये जात असताना यश आणि त्याची टीम खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि यशला सेमीफायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि आमचे धुरी यांच्याकडून कॅश प्राइज पण आहे. पारितोषिक होतं त्यासाठी सिद्धेश तारी आपण मंचावर यायचंय. सिद्धेश तारी आणि त्याचबरोबर अभिजित तावडे सलग 3 चौकार यांच्या बॅटमधनं आपण येताना पाहिले. अभिजित तावडे